माझं ब्लॉगमध्ये तुमचं माझ्या ब्लॉगमध्ये सगळ्याजणी कशा आहे. तर आता देवपूजा सुरू आहे माझी आणि बाहेर मोटर सुरू आहे. तर मोटरचा तुम्हाला थोडा आवाज येईल कारण पाणी नाही आहे 2-3 दिवस झाला. आता उन्हाळा सुरू झाला की असाच प्रॉब्लेम सुरू होतो. तर आज देवासाठी बघा फुलं किती मिळालेत शेजारच्या बंगल्यातनं. तर पांढरी जास्वंदी, परत ह्याची ही कसली जास्वंदी आहे काय माहिती. माझ्या पण झाडाला उठते ते एक फुल. तर आज कळ्या भरपूर उठल्यात पण उमलाले नाहीत. त्यासाठी शेजारी आता होती त्यांची देवपूजा झालेली आहे तर म्हटलं आपण घेऊन यावं. तर मी काल पाट आणल्यात बघा देवासाठी, मागवल्यात मिशोवरनं. तर छान आहेत. 6 मला 172 रुपयाला पडल्यात, म्हणजे कॅश ऑन डिलिव्हरी. आणि जर आपण हेनं घेतलं असतं गुगल पेला जर घेतलं असतं ऑनलाईन तर 150 रुपयाला पडलं असतं. 22 रुपये आपले जास्त गेले. तर असं दारात आपल्याला आले तर बघून ते घेता येते त्यासाठी. तर बघा किती छान वाट आहेत. आणि देवपूजा माझ्या झाल्या, अजून वात तेन लावायचे, फुलं घालायचे आहेत. तर ब्लॉगला सुरुवात आत्ता केलेली आहे. तर तुम्हाला आज 2 व्हिडिओ येणार आहेत. एक म्हणजे रविवारचा आणि कालचा होळीचा. तर बुधवारी व्हिडिओ गेला नसल्यामुळं व्हिडिओ असं पेंडिंग पडायला लागल्यात. तर काल सण झाला आहे तर तो आज व्हिडिओ तुम्हाला येतोय. तर तो परत पुढं जायला नको ह्यासाठी मी आज 2 ब्लॉग टाकणार आहे. तर बघा आज म्हणजे हा एकच आजच्या दिवसात 2 ब्लॉग टाकणार. आज आहे मंगळवार. तर देवपूजा करून झालेल्या, कपडे पण मशीनला लावलेले, मशीन झाल्या. भांडी घासायच्यात अजून एवढी. बाकी घरबीर सगळं आवरून झालेलं आहे माझं. आणि आज दिवसभरात आता काय काय काम होते बघूया. तर हे जेवायला येणार आहेत. रात्रीचं पोळीची आमटी आहे आणि परत भात पण आहे शिल्लक, भाजी आहे थोडी. तर आता काय करायचं बघू. आणि पोरं अजून यायचे. तर चला मी पूजा करून घेतो पूर्ण. तर इथं बघा देवापाशीनं साखर प्रसाद त्यानं असं ठेवलं ना निवत, तर मुंग्यावं लागल्यात काळ्या. तर आता इथं साखर ठेवलेली, तर म्हणून मी एवढ्यासाठीच ठेवत नाही. तर बघा इथं काळ्यानं पण मुंग्या सुरू आहेत. आत्ताच मी झाडून ते घेतलं इथलं पुसून देवपूजा करताना. तर आता वात बदलायची होती त्यासाठी नाही लावलेली, दुसरी वात घातलेली आहे मी आज. कारण सगळं देव स्वच्छ करून घेतलं. आज तांदूळ पण ह्याच्यातलं बदलून घेतलं मी वाटीतलं, कारण आज आहे पौर्णिमा. माहीत नव्हतं मला पौर्णिमा म्हणजे दर ह्याला विसरायला लागल्या. तर कॅलेंडर मी कशासाठी बरं, जे ह्याचं पैसे लिहायलासाठी मी कॅलेंडर घेतलेलं होतं म्हणजे हप्त्याचं. तर मी कॅलेंडरवर लिहून ठेवते कारण माझ्या लक्षात राहत नाहीत अशा काही गोष्टी. त्यासाठी मी कॅलेंडरवरती जे काय आपलं म्हणजे वही पण आहे आणि वहीत लिहिल्यानंतर तारखेवर लिहिलं की आपल्याला पटकन लक्षात येते. तर त्यासाठी. तर इथं बघा वात आज मी बदलल्या, त्यामुळं आत्ता दिवा नाही लावलेला. तर आत्ता लावून घेणार आहे. देवपूजा करून झालेले. आता फुलं तेन घालून घेतो सगळी. आणि आज तांदूळ बदलल्यात बघा, फुलं पण कालचे काढल्यात. तर ही मिरची फुलं आहेत ना एकदम भारी अशी टवटवीत राहतात. आता कालची फुलं आहे ती पण किती छान राहिली बघा, मस्त. आणि हा प्रसाद रात्री ठेवलेला वाटीत, तर याला मुंग्या लागायला लागल्यात. मग मी साखर पण आता नाही ठेवणार. तर पूर्ण सगळ्या ह्याच्यातनं मुंग्या होतात त्यासाठी. तर नाही ठेवणार आता इथं साखर. चला वातेन लावून घेतो. अजून पण बोलताना माझा आवाज असा दमल्यासारखा यायला लागला आहे कारण अजून अंगात कणकणी आहे. तर चला यावरून घेतो मी सगळं. फुल पडलं बघा खाली. तर इथं मी 7 वाराचे 7 असे साचे आणलेले आहेत आणि छान वाटते असं साचे वापरत. तर आज मंगळवार आहे तर मंगळवारचे हे साचे आहे. तर अशी देवापुढं रांगोळी असली की छान वाटते बघा, प्रसन्न एकदम मस्त वाटते. तर फुलं घातल्यात मी, किती छान दिसायला लागलं आहे देवघर. आणि प्रत्येक रविवारपासून ते शनिवारपर्यंतचे हे साचे आहेत. तर तुम्हाला दाखवतो मी. हे असलं साचे असं आणलं ना तर बघताना बघा किती छान दिसतात रांगोळी. आता हे शुक्रवारचं आहे, रविवारचं आहे, असं सगळे साचे आहेत माझ्याकडं. आणि परत हे 3 एक्स्ट्रा आहे. तर पाऊल आहेत, एक पाऊलचं आहे आणि एक स्वस्तिकचं आहे आणि एक आहे ते असं कमळाचं आहे. तर ही शुक्रवारची मी रांगोळी काढते. कमळ आणि पाऊल आहेत ते छान दिसते असं देवासमोर रांगोळी ते सगळं असलं की. तर चला आता पुढचं कामाला सुरुवात करूया. तिचं धूप कापूर अगरबत्ती लावून देऊया. पोरं नसली ना घरात तर गमत पण नाही आणि असलेत की दंगा एवढं करतात. आता तर पूर्ण
एप्रिल मे जूनचे 15 दिवस म्हणजे 2-2.5 महिने पोरं घरात असणार आहेत. त्यामुळं काय नुसता दंगाचा दंगा. तर चला देवपूजा करून घेतो ताईनं सगळी. बाकीचे हे सगळं आवरायचं आहे आणि बघत राहा पुढं ब्लॉग कंटिन्यू करा. तर इथं बघा रांगोळीवरती हळदी कुंकू टाकल्याशिवाय रांगोळी कंप्लीट झाल्या असं वाटत नाही. आणि बघा टाकून घ्यावं हळदी कुंकू, त्याशिवाय म्हणजे शोभा पण येते. बघा किती छान दिसते हळदी कुंकू टाकल्यानंतर. आणि रांगोळी काढल्यावर त्याच्या हळदी कुंकू टाकायची आपली परंपरा आहे. तर त्यासाठी टाकून घेतलेलं आहे. तर झाली माझी देवपूजा. इथं कापूर धूप अगरबत्ती लावून घेतलं. धूप लावायचं राहिलेलं आहे, अगरबत्ती लावून घेतलेलं आहे. चला म्हण्याव खाऊन झाल्यावर कुणाला विचारायचं नाही. हां उठ चल रे, कपडे वाळत घाला चल. ए पोरा हां बस त्याच्यात जात. मनूला आहे ना खाऊन झालं की त्याला मग कुणाचीच काही कदर राहत नाही. तर इथं त्याला खायला दिलेलं होतं. खाऊन ते मस्तपैकी निवांत आपलं झोप घ्यायला लागलेलं. तर आता माझं काम राहिलेलं होतं कपडे वाळत घालायचे. आणि देवापासलं जे तांदूळ काढलेलं होतं तर वरती कबूतर चिमण्या, परत ते कुठला एक पक्षी आहे ससाना का काय म्हणतात बाई त्याला, तर तो एक पक्षी, असं भरपूर पक्षी येतात वरती टेरेसवर. तर त्यासाठी मी एका कोपऱ्यामध्ये जे काय आपलं देवापाशी निवड ठेवलेला असू दे किंवा तांदूळ ठेवलेला असू दे, तर ते साखर त्यानं वरती नेऊन ठेवते. म्हणजे खातात बघा पक्षी. आणि दिवसभर त्यांची पत्र्यावरती जे टोपीचे जे पत्र आहे त्याच्यावरती त्याचे कुडबुड असे ऐकू येत असते. आणि टाकून देऊन उगाच हे करण्यापेक्षा त्यांच्या पोटात तर जायला. आणि खाली झाडापाशी पहिला टाकत होतं तर तिथं भीतीनं, मनूच्या भीतीनं चिमण्या त्याने येत नव्हत्या, कारण ते डायरेक्ट त्यांच्या अंगावरती झेप टाका लागलेलं. आणि कबूतर पण ते धरायचा प्रयत्न करत होतं. त्यासाठी म्हटलं त्यांना खायला बोलवून तेच कुणाचं तर घास व्हायचे, त्यासाठी वरती मी पक्ष्यांचं जे काय धान्य आहे ते वरती टाकून देते. तर इथं आता कपडे वाळत घालायला आलेलो. आणि मशीनमधली कपडे आहेत ना 1 तासात मस्त अशी कडकडीत छान वाळून निघतात. पण माझा हात कुठला लागतो त्याला, संध्याकाळशिवाय ह्या कपड्यांना हातच लागत नाही. कारण दिवसभर बाकीचं जे काही यूट्यूबचं ह्याचं त्याचं काम, परत माझं शिलाईचं काय ना काय तर सुरूच असते, दळपं असतात. बायकांना बघा एक काम असते काय बघा, फक्त जेवण करायचं, धुणं भांडी हे असलं काही नाही. तर भरपूर एक काम. आणि जर असं काढायचीच कामं म्हटले तर मग काय दिवस पुरणार नाही. आपण ज्या त्या वेळेला जे ते काम करते म्हणून बरं आहे. नाही तर आता हे इथं दिसा लागले, कचरा दिसा लागला, ते दिसा लागले, तर काढावं म्हटलं तर दिवस आपल्याला पुरणार नाही. एवढं काम दिवसभर लागेल. तर मी 2 दिवस म्हणजे 1 दिवस आडाशी कपडे धुवायचा आता विचार केलेला आहे. आठवड्यातनं 3 वेळाच कपडे धुवायचं. म्हणजे मी आता वार निवडलेले आहेत बघा, सोमवार, बुधवार आणि शुक्रवार असं मी नियोजन केलेलं होतं कपड्याचं. आता कपडे जसे पडतील तशी, खरं आता सुट्टीचे दिवस सुरू होणार आहेत तर त्याच्यावरती आहे. तर आज कपड्याचा दिवस होता, कपडे धुवून टाकलेत वरती. आणि तांदूळ एक डबा घ्यायचं, बुट्टी सरळ खाली गेली. असं वर जाताना आहे ना सगळं झाकून जायला लागते. मागचा दरवाजा, पुढचा दरवाजा, कधी कोण येईल. सुंडू कसं ऐकते माझं बोलणं. म्हणून काय झालं, किती गरम व्हायला लागले, भयंकर गरम व्हायला. आता राहिलेले आहेत भांडी घासायची, भांडी तेवढी घासून घेते. तर गोळीचं तर मला आहे ना आज असंच आठवलं की परवाचा व्हिडिओ हिने बघितल्यानंतर तर मला हे म्हणतात की तोंडावरनं हात फिरवून शायनिंग कशाला मारतेस. तर हे शायनिंग मारत नव्हतं. म्हणजे आता गरम एवढं होते तर माझ्या डोळ्यांपाशी गालावरती असा हात जातोय. आता हे नॉर्मल आहे, कोणी म्हणजे असं मनात धरून असं ते काही करत नाही. तर मला हसू आलं आणि आठवलं म्हणून तुम्हाला थोडं सांगितलं. आज आजच्या दिवसात काय काय कामं होत्या. तर जास्त व्हिडिओ बनवा लागले ना तर त्याला तेवढं आवाज द्यायचं आणि परत कट करायचं, परत भरायचं. तर वरनं बुट्टी बघा माझ्या हातात पडले, डायरेक्ट इथं झाल्या. आता खुर्चीतले कपडे आहेत, अजून भांडी थोडी घासायचे आहेत, ती घासणार. पोरं आले तर त्यांना जेवायला, कारण भात आता आहे तसा. भात मी रात्री फ्रीजला लावलेला होता भात, आज जाणार आहे तर फॅन बंद करून जाणार. धूप लावलं ना मस्त वाटते घरात, एकदम भारी छानच वाटते. वातावरणच काय प्रसन्न होऊन जाते. तर रात्री भात फ्रीजला ठेवला. हे तांदूळ आहेत ना भारी आहेत, सगळ्यात मस्त आहे. पण आता ऊन लागले तसं भात राहिना झाला, त्यामुळे तर आम्ही दोघंच होतो काल म्हणून एवढा भात केला. तर एवढाच भात संपला.
आता रात्री फ्रीजला ठेवलेला होता भात चांगला आहे. हाच फोडणी देणार आहे आणि थोडा आहे आणि तो मिळून फोडणी देणार आहे. तर तो दुपारच्या जेवणात बनवलेला आणि ते निवदासाठी फक्त केलेला होता. तर हां, हे दोन्ही भात आता मी फोडणी देणार आहे. भात करत बसणार नाही. आमटी भात आणि 2 पोळ्या आहेत त्यांच्यासाठी. पोरं का आता 4लाच येणार मला वाटते डायरेक्ट. मनूला दूध आणायला जायचं आहे. दूध आणायला गेलो नाही. दुपारचं जायला नकोच वाटते घरातनं बाहेर. थंडी होती तर एवढं काही जाणवत नव्हतं. तर ताकाच्या 2 पिशव्या आणलेल्या मी. आता हे एवढं अर्धा आणि एक फुल आहे. तर आजच्या दुपारच्या जेवणात होते ताक. आत्ता उन्हात जेवढं ताक, दही, काकडी, परत कोशिंबीर जेवढं काय असं करेल ना गार पदार्थ तर तेवढं छान वाटतात. तर नवीन सुरुवात आता पाणी त्या दिवशी ठेवलं इतक्या दिवसानं. आता म्हणलं फ्रीजला पाणी ठेवावं. तर पाणी पाणी पिल्यानंतरचा हा परिणाम आहे. सर्दी झालेली होती. अजून पण बोलताना दम लागायला लागले मला. छाती भरल्या त्यामुळं. तर आता हे एवढे ड्रेस, ह्याच्या 2-3 ड्रेस, पॅन्टा, एक साडी, हे एवढे कपडे आलेत. आणि म्हणजे एकसारखे येतात शिवायला आणि नाही म्हणजे काहीच नाही. चला, तर आता एक ताई आहेत तिने बोलवले, त्यांच्याकडे जाणार आहे. जरासं जाऊन येतो आणि मग अजून तरी व्हिडिओचं काम आहे. अजून वाजलेत किती, घड्याळ आता नाही आहे माझ्याकडं. घड्याळ एक आणायचं मला, पुढच्या आठवड्यात नक्की आणणार आहे घड्याळ आणायचा. काय पण घड्याळ बघायचं असलं की टीव्हीत बघायला लागले. 10:55 म्हणजे 11 वाजल्यात आता. 10:55 11 वाजत आले. तर अजून 2 वाजता तुम्हाला व्हिडिओ येणार आहे. तर त्याचं पण अजून एडिटिंग ते आहे, आवाज द्यायचा आहे. तर त्याच्यामध्ये 1-1.5-2 तास मला जातात. तर आता 11, 12, 1 2 तास त्याच्यामध्ये जातात. पहिला भाताचं जेवणाचं ते करून घेतो. म्हणजे एकदा ते तयार करून ठेवलं हे आलं दिलं की बरं होतं. आणि हे बघा रविवारी मी काज बटन केलेलं ब्लाऊज बघा किती छान बसले. आणि गळा पण ह्याचा बघा दिसते काय आता इकडं नाही दिसत. गळा किती छान आलाय. आणि अशी ब्लाऊज बसली ना तर बरं वाटते बघा. मला तर वाटते म्हणजे एकच ब्लाऊज श्रीच्या वेळेला बाळपणात मी शिवलेलं होतं. तर 2 ब्लाऊज काय तर मी तिकडं शिवून आणलेली होती बाहेरनं. तर तेव्हाच ते 2 शिवलेले. नाहीतर मी जसा क्लास माझा झाला आहे, शाळा सोडल्यानंतर क्लासला लागलेलो, तर तेव्हा तर काय कोण ब्लाऊज घालत नव्हतं. लग्न झाल्यानंतर मी ब्लाऊज म्हणजे तेव्हा मशीन पण नव्हतं माझ्याकडं. तर शेजारी होत्या मामी, त्यांच्यात जाऊन मी ब्लाऊज शिवायचे. तर मी मशीन कधी घेतलीच तर तेव्हा ती घेतलेलं, त्याच्यावरती ब्लाऊज शिवलेलेत मी भरपूर. तेव्हापासून जे सुरू आहे ते अजूनपर्यंत सुरू आहे. आता ही गेल्या वर्षी मशीन घेतलं आणि ही गटातनं मला घेतल्यावर स्वस्तमध्ये पडलं. म्हणजे 4,500 ही मशीन फुल पडलं. काय म्हणतात त्याला, काय म्हणतात बरं बाई, फुल शटलची मशीन घेतल्या. तर 4,500 कधीच फिटले असं वाटते. म्हणजे 4,500च्या हे हिशोबानं तसं जर हिशोब केला तर त्याच्या भरपूर मी कमाई केल्या, भरपूर झाले शिवून. तर आता पडदं धुवायची वेळ आल्या. पडदा धुतल्यात. कधी मशीन घेतली तेव्हा घेतलेला, अजून महिना काय झालेला नाहीत. तर तो घाण होते भरपूर प्रमाणात. पडदा एवढा घाण होते की कोण पण आलं त्यालाच हात पुसणार, त्यालाच सगळं तोंड पुसणार, हात पुसणार, असं सुरू असते. मध्येच एक काळा डाग पडला त्याला, तरी ते मशीनमध्ये बऱ्यापैकी निघालेला. आत्ता अजून धुवायला पाहिजेत. तर चला, बोलत बसलो की बोलतच बसते. मोबाईलमध्ये चार्जिंग पण कमी आहे आणि इथं कामं सुरू असल्यामुळं लाईट ते जाण्याचा सारखाच प्रॉब्लेम सुरू आहे. काल पण नेट गेलेलं होतं, फोन करून विचारलं त्यांना, तर ते म्हणजे तसं तर शक्यतो होत नाही. नेटचा प्रॉब्लेम कधी येत नाही, जर काम सुरू असलं तरच जाते. तर चला मैत्रिणींनो, व्हिडिओ खूप मोठा झालेला आहे. आज दुसरं काहीच नाही दाखवलं. तर आजचा ब्लॉग आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि कमेंट पण करत जावा तुम्हाला माझे ब्लॉग कसे वाटतात आणि तुम्हाला कोणते ब्लॉग बघायला आवडतील तर ते पण सांगा. तर चला, मी इथं या ब्लॉगचा एंड करत आहे. सगळ्यांना शुभ दुपार.